नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 9 जून 2026 पर्यंतच्या ज्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत त्या एकदम सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, तर लाडक्या बहिणींनो, आज समोर आलेली माहिती लाखो लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात आता मोठी कारवाई सुरू केल्याची असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. नेमके प्रकरण काय घडले आहे, कोणावर कारवाई होणार आणि पात्र महिलांच्या हप्त्यांवर याचा काही परिणाम होणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे ती आहे की लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. सरकारी तपासणीत सुमारे 14,000 पुरुषांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आलेले आहे आणि ही योजना फक्त आणि फक्त पात्र महिलांसाठीच असताना काही जणांनी नियमांचे उल्लंघन केलेले आहे. जास्त करून 14,000 पुरुषांनी. ओके, काही कमी संख्या नाही आहे, कारण की ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे त्यांना तर पैसे मिळण्यात अडचणी होत आहेत याच कारणांमुळे. ओके, आणि ज्या जणांनी नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्यांच्यावर आता शासनाने अशा प्रकरणांवर कारवाई करण्याची आता प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. ओके, आता चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या व्यक्तींची माहिती तपासलीसुद्धा जात आहे सध्या, आणि पुढील काळात अशा लाभार्थ्यांकडून मिळालेली रक्कम परत वसूल केली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे. म्हणजेच की आता जो पण लाभ त्यांनी आतापर्यंत घेतला होता लाडकी बहीण योजनेचा वापर करून, जे पैसे त्यांनी अकाउंटवर घेतले होते, आता कारवाई करून ती रक्कम परत वसूल केली जाणार आहे. ओके, आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारने लाभार्थी पडताळणी अधिक आता कडक केलेली आहे. आधार कार्ड, बँक खाते, वैयक्तिक माहिती आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यामागचा उद्देश एकच आहे, योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच पोचावा. ओके, आता अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की झाला आहे तयार की या कारवाईमुळे नियमित लाभ घेणाऱ्या महिलांच्या हप्त्यावर काही परिणाम होणार आहे का. तर उपलब्ध माहितीनुसार एवढं सांगेल महिलांनो, पात्र महिलांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जर तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल, तुमचं उत्पन्न कमी असेल 2.5 लाखांपेक्षा, तुम्ही KYC असेल, बँक अकाउंट असेल, DBT असेल, आधार कार्ड लिंक असेल, सगळ्या गोष्टी बरोबररित्या केल्या असतील तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे. तुम्हाला हप्ता हा कंटिन्यू तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे येत राहणार लाडक्या बहीण योजनेचा. ओके, सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र लाभार्थ्यांना योजना पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार. ओके, कारवाई फक्त अपात्र आणि चुकीची माहिती देणाऱ्या अर्जदारांवर केली जाणार आहे. ओके, आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. ओके, ती म्हणजे KYC बद्दल. ओके, KYC आणि कागदपत्रे बरोबर ठेवणे. अनेक वेळा आधार कार्ड, बँक खाते किंवा वैयक्तिक माहितीमध्ये त्रुटी असल्यास, चुका असल्यास लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपली माहिती वेळोवेळी तपासून घ्यावी. ओके, जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा कागदपत्रांमध्ये काही चूक असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी. यामुळे पुढील हप्ते वेळेवर मिळण्यास तुम्हालाच मदत होईल. तर लाडक्या बहिणींनो, आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांवर सरकारने आता मोठी कारवाई सुरू केलेली आहे. सुमारे 14,000 संशयित प्रकरणांची आता तपासणी सुरू असून चुकीने घेतलेले लाभ परत वसूल करण्याबाबत आता चर्चा सुरू आहे. मात्र पात्र महिलांना योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे का? ओके, किंवा मागच्या मार्च आणि एप्रिलचे 2 महिन्याचे पैसे आले होते वितरण, ओके, ते जर नसेल आले KYC करूनसुद्धा, तर तुम्ही माझे या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, KYC करूनसुद्धा आम्हाला 2 महिन्याचे पैसे नाही आले, जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. तुमची KYC आणि बँक माहिती पूर्णपणे अपडेट आहे का ते सुद्धा सांगा, आणि या कारवाईबद्दल तुमचे मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच सरकारी योजना, महिला योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.